सीमित असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण दादा पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटलांची भेट कशी झाली होती इथून मी या माझ्या भाषणाला सुरुवात करतो आणि त्यानंतर कर्मवीरांच्या जीवनातील काही पैलू माझ्या दृष्टीने मी तुमच्या पुढे मांडतो. तर कर्मवीर भाऊराव पाटील शेवटचे दिवस म्हणजे 1950च्या वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याने दादा पाटील आपले प्रेरित झाले होते. आपले टाकळे खंडेश्वरी गावाचे जमीनदार आणि पोलीस पाटील होते. त्यांनी कर्मवीरांचं हे कार्य सगळं ऐकल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांची त्यांनी भेट घेतली. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की त्यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये मोजून बोटावर मोजण्या इतक्या म्हणजे 4 शिक्षण संस्था अस्तित्वात होत्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये. आणि ज्यानंतर दादा पाटील कर्मवीरांना भेटले आणि त्यांच्या बरोबर त्यांचं मार्गदर्शन मिळालं किंवा त्यांचे जे विचार होते ते एक झाले. कर्मवीर भाऊराव पाटील आणि दादा पाटील यांनी या पूर्ण कर्जत तालुका असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल या सर्वांनी मिळून अवघ्या 10 वर्षात 4 जे विद्यालय होते त्याची संख्या 50च्या वरती नेली. हे काही सोपं काम नाहीये तुम्हाला वाटतंय. हे काम दादा पाटलांनी आपल्या जिल्ह्यासाठी केलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या नावाने असलेल्या विद्यालयात शिकताय हे तुमचं खूप भाग्यवान आहे तुम्ही की तुम्ही त्यांच्या नावाने असलेल्या विद्यालयात शिकताय. सर्वप्रथम मी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. तसंच दादा पाटील यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय किंवा त्यांना आपण अभिवादन करतोय. तर यांनी आपल्यासाठी या शाळा का केल्या, का काढल्या याची विचार करण्याची गरज झालेली आहे. आताच तुमच्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन किती खडतर होतं आणि त्यांनी शाळेसाठी काय केलं किंवा रयत शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी काय केलं. कर्मवीरांचं जीवन मांडताना कर्मवीरांचं बालपण हलाखीत गेलं असं नाही तर त्यांचे वडील पण चांगल्या पोस्टवर कामाला होते. पण तिने ज्याप्रमाणे सांगितलं की लग्न झाल्यानंतर भाऊरावांचा जो अपमान झाला त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील जे जिद्दीने पेटून उठले तर त्यांची जिद्द इतकी होती की त्यांनी आशिया खंडातील 1 नंबरची संस्था निर्माण करून दाखवली. तर तुम्ही काय आपण सार्वजनिक जीवन जगत असताना काय आपण सकाळी समजा आईने डब्याला भाजी चांगली दिली नाही की त्याच्यानंतर काय करतो चिडचिड करतो, बरोबर ना. त्यानंतर काय करतो शाळेत तुमचा एखादा मित्र असेल त्याच्याकडे चांगला पेन असेल तर आपण काय करतो की त्याच्याकडे चांगला पेन आहे माझ्याकडे चांगला पेन नाहीये म्हणून माझं अक्षर चांगलं येत नाही. म्हणजे आपण काय देतो कारण देतो. कर्मवीर भाऊरावांच्या जीवनात प्रत्येक दिवसाला एक अडचण येत होती, प्रत्येक दिवसासाठी. त्यासाठी ते थांबले नाही. नगरकर सरांनी सांगितलं की त्यांनी पहिली शाळा चालू केली. सत्यशोधक समाजाची परिषदेची बैठक चालू होती. सत्यशोधक समाजात महात्मा फुले यांनी सुरू केलेला सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज म्हणजे काय तर सत्य शोधणारा समाज, कोणाच्याही भूलथापांना बळी न पडणारा, स्वतः प्रयोग करणारा, स्वतः सत्याची माहिती घेणारा आणि तो अंगीकृत करणारा समाज म्हणजे सत्यशोधक समाज म्हणून आजही ओळखला जातो. तर या सत्यशोधक समाजामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शपथ घेतली आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. तुम्हाला माहिती आहे का रयत शिक्षण संस्थेचं बोध चिन्ह काय आहे? कोणी सांगू शकेल का बोध चिन्ह? वडाचे झाड किंवा वटवृक्ष आपल्या शाळेत आहे ना. पाणी घालता तुम्ही दररोज त्याला? नाही. चल शिक्षक आणि आपले जे शिपाई मामा आहेत ते बघतील आपल्याला काय करायचंय. कशामुळे केलं असेल रे बोध चिन्ह वटवृक्ष? नाही माहिती तुम्हाला? आता आपल्या शाळेचं वडाचं झाड जरा छोट आहे पण तुम्ही वडाचे मोठे मोठे झाड बघितले असतील ना, पारावर वगैरे असतील ना, पार केलेला असतो आपण. भाऊरावांनी वडाचं झाड का बोध चिन्ह निवडलं याच्या मागे पण एक खरी गंमत आहे. वडाचं झाड कसं सगळ्यांना सावली देतं. त्यांना कर्मवीर भाऊराव पाटलांना हेच अभिप्रेत करायचं होतं की वडाचं झाड ज्याप्रमाणे सगळ्यांना सावली देतं तशीच माझी रयत शिक्षण संस्था जाती भेद विरहित, धर्मपंथ विरहित राहील आणि सर्व मुलांना शिक्षण देईल. त्याच्यामुळे तुमच्या रयत शिक्षण संस्थेचं किंवा आपल्या रयत शिक्षण संस्थेचं बोध चिन्ह झालं वटवृक्ष, बरोबर. कर्मवीर अण्णांची तुम्ही फोटो पाहिला असेल किंवा त्यांची मूर्ती पाहिली असेल. कर्मवीर भाऊराव पाटलांचे शरीर एसटी धिप्पाड होती. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की ते ज्या वेळेस बोलायला लागायचे तर पुढचा पूर्ण श्रोता ऐकत बसायचा. असंच एक प्रसंग सांगतो मी. कर्मवीर भाऊराव पाटील राजाराम हायस्कूल कोल्हापूर इथे शिकायला होते, बरोबर. आणि याच विद्यालयाचा शताब्दी महोत्सव माहिती का तुम्हाला? शताब्दी म्हणजे किती वर्ष पूर्ण झाल्यावर होतो रे?
किती 100 वर्ष पूर्ण झाल्यावर होतो ना, आणि हीरक महोत्सव 60 वर्ष झाल्यावर, सुवर्ण महोत्सव 50 वर्ष झाल्यावर, रौप्य महोत्सव 25 वर्ष झाल्यावर, असा शताब्दी महोत्सव आपल्या संस्थेचा झाला ना. 2019 मध्ये आपला शताब्दी महोत्सव साजरा झाला. तसा कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलचा शताब्दी महोत्सव होता चालू. आणि आपण आताच 5 सप्टेंबरला काय साजरा केला रे? शिक्षक दिन. ते कोणाचा आपण जन्मदिवस असतो? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, बरोबर. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यावेळेस उपराष्ट्रपती होते. एकमेव व्यक्ती की जे त्यावेळेस 2दा उपराष्ट्रपती बनले होते. त्यानंतर इतिहासात अजून कोणी उपराष्ट्रपती 2 वेळा बनलेला नाहीये, बरोबर. माहितीये तुम्हाला. तर हे उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. आणि त्या शताब्दी महोत्सवामध्ये हे सगळे माजी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं होतं. या माजी विद्यार्थ्यांमध्ये सर्वजण बोलत असताना सांगत होते की मी नामवंत वकील आहे, मी नामवंत व्यापारी आहे, मी नामवंत शिक्षक आहे, किंवा प्रत्येक क्षेत्रातलं मी काय काय करतो हे सगळं सांगत होतं. त्यानंतर आली आपल्या भाऊरावांची वेळ. कर्मवीर भाऊराव पाटील उठले. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. कर्मवीर भाऊराव पाटील उठले. काय म्हणले असतील कर्मवीर? सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुढे ते म्हणले, आय एम भाऊराव पाटील फ्रॉम सातारा. बघा, आय एम भाऊराव पाटील फ्रॉम सातारा. आय एम ऑड फिश इन धिस असेंब्ली. Why? Because there are many persons who are reputed engineers, doctors, barristers, but I am a matric fail person. But Dr. Sarvapalli Radhakrishnan, these persons are doing their work in their education sector or else. But I am Bhaurav Patil, I am matric fail, not even degree pass out. Today I am giving 50,000 student education from social and economically डिसिप्लिन मॅनर. म्हणजे काय म्हणले तुम्ही? काय म्हणले कर्मवीरांना की मी ह्यांच्यासारखा नामवंत वकील प्राध्यापक नाहीये, पण मी आज 50,000वर जे आर्थिक दृष्ट्या सक्षम विद्यार्थी नाहीयेत किंवा ज्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास आपण कमी पडलोय, अशा विद्यार्थ्यांसाठी काम करतोय. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या पूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वतः भारताचे राष्ट्रपती उठून उभा राहिले आणि कर्मवीरांना म्हणले, भाऊराव तुम्ही बरं झालं की तुम्ही मॅट्रिक पास नाही झाला. म्हणजे इंग्लिश मध्ये बोलल्या, तुम्हाला सांगताना सांगतो, बरं झालं भाऊराव तुम्ही मॅट्रिक पास नाही झाला, तर नाहीतर तुम्ही सातारा जिल्ह्याच्या एखाद्या लोकल बोर्ड मध्ये लिपिक असता. तुम्ही त्यावेळेस पास नाही झाला आणि तुमच्या आत्म्याचा तुम्ही विचार केला, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही केलं, त्याच्यामुळे ही रयत शिक्षण संस्था आज इतक्या मोठ्या पदावर गेली. मी तुमच्या कार्याचा खरंच मनापासून आटा आहे आणि तुम्ही हे सगळं केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. म्हणजे विचार करा, मला हेतून सांगायचं नाहीये की मॅट्रिक फेल झाल्यानंतर आपण अशी संस्था निर्माण करतो, असं मला अजिबात त्याच्यातून सांगायचं नाहीये. पण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याचा उल्लेख ज्यावेळेस देशाचे राष्ट्रपती किंवा देशाचे पंतप्रधान करतात, राजीव गांधींनी म्हणजे कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त प्राकृत भवन दिल्लीला कोनशिला लावली होती. हे बरेच जणांना माहिती नसेल. त्यांची 50वी जयंती ज्यावेळेस झाली त्यावेळेस टपाल खात्याने त्यांच्या नावावर एक तिकीट काढलं होतं. तुम्हाला माहितीये का पोस्ट तिकीट? माहितीये का? माहितीये ना सगळ्यांना, त्याच्यावर तिकीट लावावं लागतं. त्यावेळेस फोटो असणं ही खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे, बरोबर. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनावर महात्मा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचाही खूप प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती पंथ धर्मांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केलं, तशीच रयत शिक्षण संस्था निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण केलं. एक वर्गणीदार असतो, माहिती ना तुम्हाला, वर्गणी गोळा करतो आपण गणपतीला किंवा त्याच्यानंतर नवरात्र उत्सव असेल. तसंच त्यावेळेस अण्णांच्याकडे काय, त्यांनी त्यांचे जेवढे असेल तेवढं तर सगळं त्यांनी विकून टाकलं शाळेसाठी. मग त्यानंतर त्यांना देणगी मागायला जायला लागायचं. खानदेशातला एक व्यापारी होता, तो काय म्हणला, सगळ्यांना माहिती असेल ही गोष्ट, की मी तुम्हाला काय असेल ती देणगी देतो, पण त्या शाळेला माझं नाव द्या किंवा त्याच्या वडिलांचं नाव द्या. त्यानंतर कर्मवीर काय म्हणले होते माहितीये सगळ्यांना? हा, कोणाचं नाव होतं रे त्या शाळेला आधी? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदला आणि माझ्या वडिलांचं नाव द्या. त्यावेळेस बाणेदार उत्तर काय दिलं होतं कर्मवीर भाऊराव पाटील की एक वेळेस मी माझ्या बापाचं नाव बदलेल, पण या शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी कदापिही बदलणार नाही. हा होता त्यांचा बाणेदारपणा.
कर्मवीर भाऊराव पाटलांना आता आपण हा म्हणतोय स्काउट क्लॅप गो, बरोबर. ज्यावेळेस म्हणजे पाटील साहेबांना सांगताना मला मी निरीक्षण करत होतो, त्यावेळेस जो दरवेळेस म्हणत होता स्काउट क्लॅप गो, त्यावेळेस सगळ्यांनी टाळ्या वाजवत होत्या. पण त्याची ज्यावेळेस बक्षीस द्यायची वेळ आली त्यावेळेस कोण स्काउट क्लॅप नाही म्हणलं. का रे? तर कर्मवीर भाऊराव पाटलांना असं कुणी एकटं सोडलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी लक्ष्मी भाऊराव पाटील किंवा त्यांचे मित्र कोण होते? मित्र तरी माहितीत का? भाऊरावांचे मित्र कोण होते माहिती का? प्रबोधनकार ठाकरे, राजश्री शाहू महाराज तर मार्गदर्शक मित्राच्या भूमिकेत होते. गाडगे महाराज, संत गाडगे महाराज हे पण होते मित्राच्या भूमिकेत. या सर्वांनी मदत केली. मग कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनावर फक्त भाषण द्यायचं, त्यांच्या जयंतीला नुसते बक्षीस घ्यायचे आणि आपल्याच मित्राला फक्त आपण तो बक्षीस घ्यायला टाळ्या वाजवायचं नाही, हे चुकीचं नाही का? या गोष्टी तुम्हाला कळायला हव्यात ना, बरोबर. तेच चालू असताना तुमच्या गावाचं मला खरं कौतुक वाटतं, इतक्या मोठ्या प्रमाणावर बक्षीस मिळत आहेत. तुम्ही त्या बक्षिसाच्या किमतीकडे बघू नका. मी तर म्हणेन 1 रुपया जरी तुम्हाला बक्षीस मिळालं ना तरी तुमच्या आयुष्यभराची कमाई असेल. त्यांनी सांगितलं, बक्षीस वाचत असताना सर वाचत होते, एका बक्षिसाची काहीतरी मी बघून 27 रुपये बक्षीस, 27 रुपये येत होते. त्यानंतर मुलांमध्ये कुजबुज सुरू झाली, हसायला लागले. मी विचार करत होतो की 1-1 रुपयाची आपल्याला कदर करायला शिकवणारे आपले आई वडील यांच्या प्रती तुमचा असलेला विश्वास दिवसेंदिवस कमी होत चाललाय का? की आई वडील शाळेत जाताना खाऊ देताना फक्त 1 रुपया किंवा 10 रुपये देत नाहीत किंवा 27 रुपये आपल्याला कमी वाटायला लागलेत का? बरोबर ना. मला माहिती नव्हतं या शाळेमध्ये हॉस्टेल पण आहे. हॉस्टेलमध्ये किती जण विद्यार्थी शिक्षण घेत आहेत रे इथल्या शाळेत? नाहीये. ठीक आहे, जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी नाहीये त्यांचं जाऊ द्या, पण तुम्ही जे दररोज घरून येताय, घरून डबा आणताय, ते तुम्ही सगळे भाग्यवान आहेत ना. आईच्या हातचं खायला मिळतंय दररोज. भाऊरावांच्या शाळेमध्ये स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. येतंय का तुम्हाला बनवता काही? स्वावलंबी शिक्षण शिकताय ना का? फक्त मुलींनी स्वयंपाक करायचा, मुलांनी उन्हाडके करत बाहेर फेडायचं, असं काय नाही ना. खरंय का नाही? कर्मवीरांच्या जीवनातून फक्त भाषण करून काही नाही. कर्मवीरांनी जी दिशा दाखवली त्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढे चालायचं आहे. सर्वांनी उल्लेख केला. किरणजींना सांगावं वाटतं मला, एआय तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की एकदा मोबाईल हातात घेतल्यानंतर 2-2 तास रील बघताय. आणि त्यांनी मांडलेली सूचना म्हणजे मी आतापर्यंत, माझं वय जास्त नाहीये, मी काय 30च आहे आणखी, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा असं ऐकलंय की त्यांनी मांडलेली सूचना खरंच छान आहे की जो मुलगा वर्षभर मोबाईल वापरणार नाही त्याला बक्षीस द्यायला पाहिजे. खरंच छान सूचना आहे. कारण मोबाईलमुळे तुमचं काय चाललंय हे तुम्हालाच कळत नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा केली. त्यांनी काय केलं? वेळेला महत्व द्या आणि वाचनाला महत्व द्या. तुम्हाला वाटत असेल कोणते तरी सर आले बाहेरचे तुमच्याकडे बोलते, फक्त एक 10 वर्षाचा डिफरन्स आहे. मी त्या साईडला होतो, इकडे कोणतरी व्याख्यात येऊन बोलायचे, बरोबर. तुमच्यातीलच आज जे अभ्यास करतात ते मुलं उद्या 10 वर्षांनी जर शिस्तीत राहून अभ्यास केला तर, बेशिस्त राहून नाही. तुमच्या शिक्षकांचं ऐकलं, तुमच्या पालकांचं ऐकलं तर तुम्ही उद्या इथं असणार आहे. आणि याचं सगळं श्रेय मी कर्मवीर भाऊराव पाटलांनाच देईन. का तर माझं सगळं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. त्याच्यामुळे माझ्या अंगी स्वावलंबन शिक्षणाची मुहूर्तमेढ जी म्हणतो आपण, ती रयत शिक्षण संस्थेतच निर्माण झाली, बरोबर. आज मी दुसऱ्या संस्थेत शिकत असताना सरांना सांगायला मला हे वाटतं की रयत शिक्षण संस्था आणि बाकीच्या शिक्षण संस्था यांच्यात फरक काय जाणवतो तर रयत शिक्षण संस्था आपण म्हणतो ना गॉडफादर, प्रत्येक क्षेत्रात कोणाला तरी गॉडफादर असतो, म्हणजे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. आजच्या जेवढ्या महाराष्ट्रात नाही म्हणून मी देशात पण काय काय ज्या संस्था आहेत दक्षिण भारतात, या सगळ्यांची गॉडफादर संस्था रयत शिक्षण संस्था आहे. या रयत शिक्षण संस्थेने जे जे प्रकल्प हे केलेले आहेत, गुरुकुल प्रकल्प असेल, अटल टिंकरिंग लॅब असेल किंवा आता नवीन जे प्रकल्प सुरू झालेले आहेत, हे सगळे कॉपी पेस्ट करण्याचं काम बाकीच्या संस्था करतायत, बरोबर. तुमच्याकडे प्रत्येक वर्ग शिक्षक ही संकल्पना कुठून आली तर रयत शिक्षण संस्थेमधून आली. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो तिथं इंजिनिअरिंगच्या मुलांना जीएफए म्हणून एक प्रकार असतो. तर त्या सार्वजनिक सर्वसाधारण जी सभा असते त्याच्यात नमूद केलं होतं की रयत शिक्षण संस्थेकडून ही जीएफए कन्सेप्ट उचललेली आहे. वर्ग शिक्षक म्हणजे त्यांचा मेंटर तुमच्यासाठी जे काम करणार आहे. तर ही रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांच्या कष्टातून निर्माण झाली. लक्ष्मी भाऊराव पाटील यांनी प्रसंगी आपल्या अंगावरचं 90 तोळे सोनं
संस्थेसाठी दान करून टाकलेले. वसतिगृहावर जे मुलं राहत होती, गुढीपाडव्याच्या सणाला मुलांना खायला पुरणपोळी असते ना गुढीपाडव्याला, गोड धोड खायला नव्हतं तर त्या माऊलीने स्वतःच्या अंगावरचं सोनं सावकाराला देऊन सगळ्या मुलांना गोडधड जेवण घातलेलं आहे. आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण या शाळेमध्ये शिक्षण घेतो. आपली परिस्थिती सुधारली असं म्हणणार नाही. आपला कर्जत तालुका दुष्काळी आहे, माहितीये ना. ह्या वर्षी पाऊस पडलाय, आता कंटिन्यू पाऊस पडतोय म्हणून लगेच सदन होत नसतो आपला भाग, बरोबर. आपले आई वडील दिवसभर कष्ट करताय तुमच्या शाळेची फी भरण्यासाठी, तुम्हाला युनिफॉर्म घेण्यासाठी, तुम्हाला पुस्तकं घेण्यासाठी. या कष्टाची तुम्हाला जाणीव राहिली आहे का? यावर विचार करण्याची गरज आलेली आहे. तुमच्याच गावातील एक म्हणजे माझे एक मार्गदर्शक मित्र आहे हर्षल पाटील, त्यांनी आज उद्या जाऊन संस्था तयार केली म्हणजे UPSC ला मार्गदर्शन करण्याची. तुमच्यातून असं विद्यार्थी पुन्हा घडायला पाहिजे ना की जो आपल्या बरोबर सगळ्यांना पुढे घेऊन जाईल, बरोबर. का तुम्ही फक्त स्वतःपुरतच बघणार आणि हे होणार. बक्षीस मिळालं, सर म्हणले की 50% मिळाले, उरलेले 50% काय करायचं? ठीक आहे, तुमची जर नाहीये बुद्धिमत्ता, तुमचा IQ नाहीये तर तुमच्या शिक्षकांबरोबर डिस्कस करा. तुम्ही एखादा, मला आनंद वाटला की तुमचा जिल्हास्तरीयवर विद्यार्थी खेळण्यासाठी गेला. ही छोटी गोष्ट नाहीये एखाद्या शाळेचा. आणि ही गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही डिग्रीला जाताल ना त्यावेळेस कळेल. तुम्ही शालेय जीवनात तालुका स्तरावर जरी प्रशिक्षण घेतलेलं असेल किंवा नंबर मिळवलेला असेल, हे तुमच्या बायोडाटामध्ये शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही काम करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हे तुमचं रिकग्निशन आहे तसं राहतं. त्याच्यामुळं आता केलेलं 5वीला बक्षीस मिळालं आणि 4थीला मिळालं हे कोणीही निग्लेक्ट करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनाशी खूनबाट मानून घ्या की कोणत्याही क्षेत्रात जायचं तर अग्रेसर जायचं आणि तीच कर्मवीरांना खरी श्रद्धांजली किंवा त्यांच्या प्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त होईल. ठीक आहे, सगळ्यांना भूक लागलेली आहे, सांगण्यासाठी खूप गोष्ट आहे, पण त्यातली एकच गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. दादा पाटील कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्याकडे गेले होते, बरोबर. 50 विद्यालय सगळं तयार झालं होतं, पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी इच्छा बोलून दाखवली की कर्जत सारख्या ठिकाणी महाविद्यालय सुरू व्हायला हवं. मग त्यानंतर कर्मवीरांचं प्रकृतीच्या कारणामुळे निधन झालं, पण दादा पाटलांच्या मनात ती इच्छा तशीच होती. त्यांनी स्वतःची जमीन तर दिलीच, पण पूर्ण तालुक्यातून 4 लाख, त्यावेळेचे 4 लाख, 1958 शतक आहे, त्यावेळेचे 4 लाख म्हणजे आताचे 4 कोटी सुद्धा असू शकतात. इतकी मदत दादा पाटलांनी स्वतः आणि बाकीचे त्यांचे मित्रमंडळी यांना मिळून गोळा केली. आणि त्याच्यामुळे आपण कर्मवीरांबरोबरच दादा पाटलांचं पण खूप देणं लागतो की आपल्या तालुक्यात नाही तर जिल्ह्यात सगळ्यात अग्रेसर दादा पाटील महाविद्यालय आपल्या कर्जतमध्ये त्यांच्या त्यागामुळे आज निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही दादा पाटलांच्याही त्यागाला अजिबात विसरता कामा नये. त्यांच्या गावातून येता येतं म्हटल्यावर तुम्ही आणखीन म्हणजे तुम्हाला विचारल्यानंतर आणखीन सांगता आलं पाहिजे की दादा पाटलांच्या गावातून आलेलो आहे आणि मी असं पुढं करणार आहे. आज सगळ्यांनी घरी गेल्यानंतर ठरवायचंय की किती खोड्या काढायच्या, पुढच्याला किती चिमटे काढायचे. ह्याचं एक लिमिट असतं, ते आपण करायचं. किती एका मित्राला त्रास द्यायचा, तो त्याचा पहिला नंबर येतो तर आपला का नाही येते ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. हेल्दी कॉम्पिटिशन तयार व्हायला पाहिजे. आणि ज्यांनी पाकिट ज्यांना हे मिळाले ना बक्षीस, त्यांनी तर मुद्दा म्हणून दाखवायला पाहिजे सगळ्यांना बक्षीस मिळाले, बक्षीस, तर बाकीचे बक्षीस मिळवतील. आणि बक्षीस मिळवला तरच इकडे येतं. आणि बाकीच्यांनी क्षेत्र निवडलं ना तरी इथं येतं. आणि बाकीच्यांचं काय, सरांनी सांगितलं की शाळा बाह्य विद्यार्थ्यांची व्हायला पाहिजे काहीतरी. काय नाही, तो येणार आहे उद्यापासून, बरोबर ना, रेग्युलर येणार ना आता शाळेत. त्याला कळलं म्हणजे सगळ्या शाळेने चहा प्यायला जायचं. तुम्हाला एवढे तळमळीने काम करणारे सगळे मार्गदर्शक मिळाले. तालुक्याचं भूषण असलेले किरणजी आहेत. तुम्हाला कशाची अडचण आली तरी तुम्ही त्यांना सांगू शकता. किंवा आमचे नात्याने चुलते असणारे आमचे सर आहेत, किंवा वाघ सर असतील किंवा चव्हाण सर आहेत, शेळके सर आहेत, सगळेच तुम्हाला शिक्षक चांगले आहेत. मी बघता या याच्यातून की आता मी खरं आता फॅमिलीयर झालोय. सर म्हणले की टेन्शन आलं काय, बाकीचे गेल्यानंतर मला फक्त मुलांसोबतच बोलायचं होतं. व्याख्याता म्हणण्यापेक्षा मी स्टोरी टेलिंगचा प्रयोग करतो. माझ्या जीवनात जे अनुभव आले किंवा महान मानवाने जे अनुभव सांगितलेले हे सांगण्याच्या गोष्टी मी करत असतो. त्याच्यामुळे मला तुमच्या बरोबर गप्पा मारायच्या होत्या.
आणि ती संधी मला सरांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्व शाळेचे आणि प्रामुख्याने तुम्ही विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.